नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आकाश. तर मी तुम्हाला ॲमनोरा मॉलपासून ॲमनोराच्या बॅक साईडने जायचा जो रस्ता आहे तो 10 मिनिटात तुम्हाला नो ट्रॅफिक लागता हडपसरच्या दिशेने घेऊन जात आहे. आणि तसंच तुमचा टाईम यामध्ये खूप वाचणार आहे. तुम्ही ॲमनोराच्या मेन रस्त्याने जर गेला तर तुम्हाला खूप ट्रॅफिक सिग्नल ह्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा रस्ता जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही 20 मिनटं तुमचे तिथं जाण्याच्या ऐवजी तुम्हाला फक्त 10 मिनिटात मी तिथेपर्यंत त्या शेळवाडीच्या रस्त्याला मी पोहोचवणार आहे, म्हणजेच सोलापूर रस्त्याला पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जरासा व्हायब्रेट होतोय. पूर्ण हा शूट गाडीवर काढलेला आहे. तर तुम्ही रस्त्यावर फोकस करा आणि आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कसं गेलं पाहिजे. तर माझ्यासोबत तुम्हीही ट्राय करा ह्या रस्त्याने जायचा. भरपूर तुम्हाला टाईम वाचेल तुमचा. थोडंफार टर्निंगला वगैरे ट्रॅफिक असतंच सगळीकडे, इथेही थोडाफार असतं. पण सॅटर्डे संडे या रस्त्याने जाणं म्हणजे खूप ट्रॅफिक झालं समजून जायचा, कारण की भरपूर ट्रॅफिक या रोडने असतं ॲमनोरामध्ये येण्या जाण्याच्या रस्त्याला. तर त्या टायमिंगला बऱ्यापैकी तुम्ही फिरून गेलेलंच बरं असेल असं मला वाटतं. आता हा रस्ता आहे ॲमनोरा टाऊनकडे जाण्याचा. डेकोरेशन तर एवढं मस्त केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. फोटोशूटसाठी तुम्ही नक्की इथे या. आणि पुण्यातले भरपूर लोक, इवन हडपसरची काय भरपूर लोक इथे येतात, फोटोशूट करतात, आपलं एन्जॉयमेंट इथे करून पुढचं काय आपलं असेल ते काम करत असतात. तर तुम्ही नक्की या सर्वजण. तुम्हाला हा रस्ता मी पूर्ण दाखवणार आहे. बऱ्यापैकी कवर होत आहे हा रस्ता. तर तुम्ही पहा कशी लाइटिंग केलेली आहे. सर्कस चालू आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. मस्त असं डेकोरेशन फोटोशूट करण्यासाठी आहे इथे. तर तुम्ही या लोकेशनला नक्की विजिट द्या. तुम्हाला माहीत असेल, जर माहीत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही समजेल की इथपर्यंत कसं पोचायचं. तर आपण एक राऊंड मारून बाहेर जाणार आहे. आता पुढचा शॉर्टकट तुम्हाला मी दाखवतोय. इथून तुम्ही डाव्या हाताला वळाल्यानंतर तुमचा नवीन शॉर्टकट सुरू होतो. भरपूर लोकांना हे गोष्टी माहीत नसतील की आपण या रस्त्याने कसं जायचं. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहत राहा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या रस्त्याने आपण कसं गेलं पाहिजे. तर पुढे JCB असल्यामुळे मला थोडंसं लेट होत होतं पुढं जायला. तरी पण मी JCBच्या मागे जाऊन पुढून रस्ता शोधायचा प्रयत्न केला आणि मला तो रस्ता सापडला. JCB गेला साईडला. तर माझा कॅमेरा वर खाली होत होता, तरी कसा तरी व्हिडिओ मी काढलाय. तर रस्ता पण एवढा असा चांगला नाहीये, पण ट्रॅफिक कमी असतं. ह्या हिशोबाने या रस्त्याने जावं असं मला वाटतंय. तर तुम्ही नक्की या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करा. तुमचा टाईम वाचेल आणि तुम्ही लवकर घरी पोहोचू शकता, कारण की मुंडव्याच्या चौकात एवढं ट्रॅफिक असतं. त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं, तिथून पुढचे आणि ते हडपसर ब्रिज हे ब्लॉकच असतात तिथं ट्रॅफिक. तर एवढं ट्रॅफिक सहन
करत जाण्याऐवजी आपण हा शॉर्टकट जरी वापरला तरी आपलं टाईम भरपूर वाचेल असं मला वाटते. जे रेग्युलर येणं जाणं करतात त्यांना बऱ्यापैकी हा रस्ता माहीत असणार आहे, पण जे पुण्यामध्ये नवीन आहेत किंवा त्यांना हा रस्ता माहीतच नाही आहे, ते आपलं मेन रस्त्याने जातात येतात, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल असं मला वाटतंय. तर इथून पुढे आपल्याला DP रोड लागतो. DP रोड म्हणजे जो आता नवीन प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टच्या रस्त्याला आपण आता लागतोय. तर इथं तुम्हाला बऱ्यापैकी दिसत असेल की कुठंच ट्रॅफिक नाही आहे. इथून लेफ्टला जरी गेलं तरी आपल्याला तो रस्ता त्या मेन चौकात नेऊन सोडतो. तरी आपण जो हा सरळ रस्ता आहे तोच त्याच रस्त्याने आपण जाऊ आणि बऱ्यापैकी आपल्याला सगळं काही दिसेल असं मला वाटतंय. माझा हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला या नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपण त्या रस्त्याने गेलं पाहिजे की नाही, कारण की मी बऱ्यापैकी व्हिडिओ व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न केला. तरी नेक्स्ट टाईम तुम्हाला अजून मी याच्या क्लॅरिटीनुसार तुम्हाला चांगला व्हिडिओ देईन. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला मी बऱ्यापैकी अजून कोणत्या एक शॉपचे लोकेशन व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. लोकांना काही शॉप्स माहीत नसतात की इथं म्हणजे DP रोडला कोणती शॉप आहे किंवा हडपसर एरियामध्ये कोणती शॉप कुठं आहे. तर माझे व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की एक शॉपचे किंवा एक तुमचे जे रेस्टॉरंट आहेत, चांगले रेस्टॉरंट आहेत किंवा बऱ्यापैकी खाऊ गल्ली म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि भरपूर तुमचं प्रेम द्या. मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला वाटलं की या व्हिडिओमध्ये अजून काही चुकतंय तर तुम्ही मला नक्की कळवा की असं व्हिडिओ कसा तयार केला पाहिजे. जे काही तुम्हाला वाटते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण DP रोडला आहे. हा रस्ता तुम्हाला बऱ्यापैकी सेफ आहे असं मला वाटतं, कारण की न ट्रॅफिक न सिग्नल. आपण एकाच या रस्त्याने एकदा तरी या रस्त्याने जाऊन पाहाच असं मला वाटतंय. आणि ह्या DP रोडला बऱ्यापैकी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि प्रत्येक खायच्या गोष्टी मिळतात असा माझा अनुभव आहे. आणि बऱ्यापैकी आता रॅम्बो सर्कस इथे होत आहे, त्यामुळे तुम्ही या रस्त्याने एकदा गेला तर तुम्हाला सर्कस ही जवळच आहे हे पण दिसेल. हे पहा मित्रांनो, भरपूर हॉटेल्स ह्या रोडला आहेत. तर तुम्हाला कधी मित्रांसोबत यायचं असेल जेवण वगैरे करायला तर तुम्ही या रोडला एक जरी फेरी मारली तर तुम्हाला भरपूर हॉटेल किंवा रेस्टॉरंट वगैरे भेटून जातील, व्हेज नॉन व्हेज भरपूर. तर इथून आपण थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला हा रस्ता लवकर पोचवतो असं मला वाटतंय. तर तुम्ही एकदा जाऊन पहा आणि मला नक्की कळवा हा रस्ता तुमच्यासाठी लवकर पोचवण्यासाठी सोयीस्कर आहे की नाही. तुम्ही हा रस्ता पाहिला आहे की नाही मला नक्की कळवा. समोरून आता डाव्या
हाताला ओळायचं. डावा हाताला वळल्यानंतर तुम्हाला एक स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर लागेल. तर त्या मंदिरात भरपूर गर्दी असते. इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. जरी कोणाला बऱ्यापैकी काही लोकांना माहीत नसतं की स्वामी समर्थांचं मंदिर इथं आहे की नाही, तरी पण मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही नक्की पुढचे व्हिडिओ पहा. अजून एकच मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहे. जो सिग्नल पाशी आपल्याला बाहेर पडता येतं त्या मार्गावर. तर हा रस्ता आपल्याला बऱ्यापैकी बाहेर घेऊन जातो. इथून जर आपण राईट मारला तर सोलापूर हायवेला लागतो, आणि जर इथून लेफ्ट मारला तर आपण मांजरी रोडला लागतो. हा शॉर्टकटच आहे. हा सिरम कंपनीकडे जाणारा रस्ता आहे माग. आपण ह्या रस्त्याने बाहेर पडल्यानंतर आपलं सोलापूर हायवे आपल्याला लागतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करा, आणि तुमचा भरभरून आशीर्वाद मला द्या. चला, सिग्नल सुटलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.